पालघर जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस बरसतोय, त्यामुळे नद्यांना पूर आलेला आहे। अनेक रस्ते पाण्याखाली गेलेले आहेत। पालघर सिन्नर महामार्गावर 1.5 फूट पाणी साचलेलं आहे, तर मनोर जवळ रस्त्यावर पाणी आल्यानं वाहतूक बंद झालेली आहे। पालघर जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे। पालघर मनोर रस्त्यावर वाघोबा घाट आणि गोवाडे इथं पाणी रस्त्यावर आल्यानं मनोर पालघर रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय। तसंच मनोर जव्हार हा रस्ता सुद्धा पाण्याखाली गेल्यानं वाहतूक ठप्प झालेली आहे। डहाणूतील कंक्राती नदीलाही पूर आल्यामुळे डहाणू कोसबाड रस्ता बंद झालेला आहे। तर पालघर जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस बरसतोय, नद्यांना पूर आलाय, अनेक रस्ते पाण्याखाली गेलेले आहेत। पालघर जिल्ह्याला आज रेड अलर्ट देण्यात आलेला आहे। पालघरमध्ये कालपासूनच मुसळधार पाऊस बरसतोय। आज पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज हवामान खात्यानं दिलेला आहे। अनेक भागांमध्ये पालघरमध्ये पाणी साचलेलं आहे, अनेक रस्ते पाण्याखाली गेलेले आहेत, त्यामुळे वाहतूकही विस्कळीत झालेली आहे। जनजीवन पालघरमधलं विस्कळीत झाल्याचं दिसतंय। मोठ्या प्रमाणामध्ये नजर जाईल तिथं पाणी साचलेलं दिसतंय। आणि या संदर्भामध्ये अधिक बोलूयात, आमचे प्रतिनिधी हर्षद पाटील आपल्यासोबत आहेत। हर्षद, पालघरला आज रेड अलर्ट देण्यात आलेला आहे, त्याआधी पावसाचा जोर देखील आता वाढलेला आहे। नद्यांना पूर आला, अनेक रस्ते पाण्याखाली गेलेत, वाहतूक विस्कळीत झालेली आहे। काय अपडेट्स आहेत? नक्कीच पालघरमध्ये सकाळपासून मुसळधार पाऊस बरसतोय आणि याचा फटका फार मोठ्या प्रमाणात नागरिकांना बसलेला आहे। जनजीवन पालघरचं विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळतं। अनेक रस्ते आहेत ते बंद झालेले आहेत। आपण जर खास करून विचार केला तर पालघर मनोर जो मुख्य रस्ता आहे, ह्या रस्त्यावर वाघोबा घाटामध्ये सुद्धा जे डोंगराचं पाणी ते रस्त्यावर आल्याने रस्ता बंद झालेला आहे। त्याचप्रमाणे 2 ठिकाणी झाडं उन्मळून पडलेली आहेत, त्यामुळे ही वाहतूक पूर्ण ठप्प आहे। त्याचप्रमाणे पुढे मनोर असेल, गोवाड असेल किंवा जो जव्हार फाटा आहे, मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गालगत असलेला जव्हार फाटा हा सुद्धा पूर्ण पाण्याखाली गेल्यामुळे ती वाहतूक ठप्प झालेली आहे। अनेक वाहनं त्या रस्त्यावर अडकून पडलेली आहेत। त्याचप्रमाणे केळवा परिसर असेल, सफाळा भाग आहे, त्याचप्रमाणे डहाणूमध्ये सुद्धा अनेक ठिकाणी पाणी साचल्यामुळे रस्ते बंद झालेले आहेत। अनेक गावांतर्गत रस्ते सुद्धा बंद झालेले आहेत। सूर्या नदी, वैतरणा, त्याचप्रमाणे ज्या प्रमुख नद्या आहेत त्यांनी सुद्धा त्यांची सुद्धा पातळी वाढलेली आहे आणि पावसाचा जोर कायम आहे। आणि दुपारनंतर हवामान खात्यानं पावसाचा जोर वाढण्याची शक्यता वर्तवली असल्यामुळे नागरिकांनी अधिक सतर्क राहावं अशा सूचना प्रशासनाकडून देण्यात येत आहेत। धन्यवाद हर्षद, दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।